चविष्ट पदार्थांची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची. मधुराज रेसिपीमध्ये आज मिसळ आहे उपासाची. तर जेव्हा साबुदाण्याची खिचडी करतो किंवा कशासाठी साबुदाणा भिजवतो तेव्हा तो भिजवतानाच त्याच्यात थोडंसं ताक घातलं तरीही, किंवा मग जेव्हा खिचडी करायला घेतो तेव्हा ताकाचा हापका मारला तर साबुदाणा असा ना हलका होतो आणि फुलून येतो आणि चवही छान लागते त्याची. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे की आठवड्यातून एकदा आपण पारंपरिक पदार्थांचा एपिसोड करत असतो. तर यामागचा मूळ उद्देश हाच आहे, हेतू हा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किंवा प्रांतामध्ये एकतरी असा पदार्थ असतो किंवा व्यक्ती असते की तो पदार्थ त्या व्यक्तीलाच बनवता येतो. त्या पदार्थाची कुठल्याच रेसिपी बुकमध्ये नोंद नाही आहे, न तो गुगलवर आहे, न त्याची माहिती आहे. सो असे पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक उद्देश आहे, हेतू आहे. सो असाच एक मस्त पारंपरिक पदार्थ, पारंपरिक याला नाही म्हणू शकत, थोडासा ट्विस्ट देऊन तयार झालेला पदार्थ, पण तो फक्त हॉटेलमध्ये खायला मिळतो. घरी कसा बनवायचं हे बऱ्याच जणांना माहिती नाही. तर असा मस्त पदार्थ आज प्रज्ञाजी आपल्यासाठी घेऊन आलाय. नमस्कार प्रज्ञाजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. येस. सो आज आपण काय बनवतो? आज आपण उपासाची मिसळ करणार आहोत. म्हणजे मिसळ हा ट्रेंडी पदार्थ आहे आपल्या इथे, पण मग उपास असेल त्यांनी काय करायचं? काय नाही, उपासाची मिसळ खायची. खवय्यगिरी चालू राहिले पाहिजे, उपास असतो नसतो. सो पारंपरिक पदार्थ आणि एक आपली थीम ती आहे. तर आपण प्रत्येक भागाची सुरुवात परंपरेनुसार उखाणा घेऊन करतो, फक्त त्यामध्ये त्या पदार्थाचं नाव आपण मिरवतो. उखाणा घेते आता. चविष्ट पदार्थांची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची. मधुराज रेसिपीमध्ये आज मिसळ आहे उपासाची. क्या बात आहे, मस्त. सो रेसिपी तर खमंग होणार आहे, पण मला आहे ना आवर्जून तुमची एक ओळख वेगळी करून द्यावीशी वाटेल की प्रज्ञाजी स्वतः ॲस्ट्रो काउन्सलर आहेत. आणि ॲस्ट्रॉलॉजी खरं म्हटलं ना तर हा एक पुरुष प्रधान असा एक सेक्टर होता, पण तुम्ही कसं काय यामध्ये घुसला? मी तर माझ्या मैत्रिणीमुळे अचानक वळलेले आहे इथे आणि गेले आता 12-13 वर्ष या क्षेत्रात काम करते. वेगवेगळे अनुभव येत आहेत आणि अगदी मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की आता ह्या क्षेत्रामध्ये महिलांचंच वर्चस्व जास्त आहे. क्या बात आहे. हो, आणि त्यांना ते मला असं वाटतं की इमोशन्स आणि ह्यानी जास्त सोपं जात असावं. आणि मला असं वाटतं ना तुमची खासियत ही आहे की ॲस्ट्रो म्हणजे आपण काय घाबरतो की भविष्य 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 घाबरतो, पण प्रज्ञाजी मेन आहे ना काउन्सिलिंग जो पार्ट असतो तो खूप छान करता तुम्ही. म्हणजे प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात, स्ट्रगल्स असतात, चॅलेंजेस असतात, पण त्यावर मात करण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला एक सपोर्ट लागतो किंवा काउन्सिलिंग लागतं. तर ते उत्तम करतात आणि त्या कितीही वेळ तुमच्यासोबत बोलू शकतात. सो त्यांचा नंबर देते, नक्की संपर्क साधा जर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असेल तर. येस, सुरू करूयात. हो. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता मिसळ म्हटल्यानंतर आपल्याला पहिला ग्रेव्ही किंवा त्याचा जो कट असतो तो करायचा आहे. तर आता ही उपासाची आहे, तर आपण पहिला ओला नारळ घेऊया. ओला नारळाचा चव आहे आणि इथे आपण दाणे जरा कमी वापरणार आहोत. तर ह्याच्यातलं थोडंसं आपण दाण्याचं कूट घ्यायचं. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे. पाणी न टाकताच वाटायचं. थोडंसं आधी फिरून घेऊ आणि मग पाणी घाला. चालेल. साधारण असा अगदी पेस्ट. हां, थोडं ओबडधोबड ठेवलं तरी चालेल. आता पुढे काय करूयात? आता आपण कट करून घेऊया. मिसळ म्हटल्यानंतर कट आला तर कट. मग त्याच्यासाठी इथं फोडणी करून घेऊया. तूप टाकलंय, काही जण तेल घेतात, आपण तूप घेतलंय. शेंगदाण्याचं तेल वापरलं किंवा उपवासाला जे तुम्ही तेल खाता, नारळाचं पण तेल चालतं उपवासाला, ते घातलं तरी चालेल. तर जिरं हलकं फुललं की आता जिरं फुललंय. आता आपण थोडी कोथिंबीर घालूया, त्याची ती चव वेगळी छान लागते.
वा. आणि नसाल उपवासाला कोथिंबीर खात नाही घातली तरी चालेल. आणि तवंग यायला पाहिजे, कट आहे, मिसळ आहे, त्यामुळे आपण ह्याच्यातच लाल तिखट घालूया, ही ग्रेव्ही घालूया, म्हणजे तिखट करपणार नाही. वा. मला वाटतं थोडंसं तिखट आणखी वरण पण आपण थोडं घालणार. हां, थोडी झणझणीतच हवी आपल्याला. हे आपलं तिखट आहे आणि हे ना रंगच छान येतो, पण पदार्थ पचायला तिखट जास्त घातलं तरी जड नाही जात, कारण ती बॅडगी मिरची. आपण एक चांगलं परतून घेऊ. तर आपण हे छान परतून घेतलंय, थोडंसं दिसतंय सुंदर आणि तवंगही सुंदर आलेला आहे. आता हे सुटायला पण लागलंय पातेल्यापासून, म्हणजे आता हे झालेलं आहे. आपण आता गरम पाणी घालूया ह्याच्यात. कधी अशा पदार्थांमध्ये गरम पाणी घातलं तर चव अजून छान येते, जास्त चवही येते, तवंग तर्री छान येते. वा. आता हे उकळेल, आपण ह्याच्यात एक छोटासा बटाटा चांगला कुस्करून घालूया, म्हणजे मग ह्याला दाटपणा अजून चांगला येईल. आपण दाण्याचं कूट घातलेलंच आहे आणि ते चव आहे जी कटची तीही बटाट्यामध्ये उतरेल छान. आणि आता आपण आमसुलं भिजत घातलेली ती घालूया, कारण जनरली काय होतं, उपासाचे पदार्थ सगळे म्हटलं की पित्त त्यांनी वाढतं, आणि आमसुलाची प्रॉपर्टी तर माहिती, ते पित्तनाशक आहे. त्यामुळे इथे ह्याचा आवर्जून वापर केलेला आहे आणि त्याची चव पण छान येईल, आंबट अशी, आणि पित्तनाशक म्हणून पण आमसुलाचा उपयोग होतो. आता आपण हे आमसूल घालूया. आमसुलाचा आगळ घातलेला आहे, एक 3-4 आमसूल पाण्यामध्ये भिजवून त्याचं. चवीसाठी आता आपण इथे थोडीशी वेलदोड्याची पावडर सालासकट घालूया, कारण त्या सालाचं सुद्धा उकळताना स्वाद चांगला येतो. 2 लवंग घातल्या, दालचिनीचा 1 तुकडा घातला. ते उकळताच त्याचा जो स्वाद आहे तो छान येईल ह्याला. हे बघा, हे दाट व्हायला लागले, खूप सुंदर दिसतं, म्हणजे प्रॉपर मिसळचा कट असतो ना, कोणी म्हणणार नाही की हे उपवासाची मिसळ आहे. आपण मीठ घालूया. या नवरात्रीत आहे ना, काय खायचा, 9 दिवस काय खायचा प्रश्न पडलेला असतो. आता 1 दिवस मिसळ पावसाठी, पाव तर नाही खाता येणार, पण मिसळसाठी तर राखीव ठेवू शकतो. आणि येस, पाव का नाही खाता येणार, मी ना सँडविचच्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत उपवासाच्या, तर तुम्ही स्टफिंग न करता तसा ब्रेड तयार करू शकता आणि त्यासोबत खाऊ शकता. आता ह्याला छान उकळी फुटलेली आहे. आता आपण अगदी चवीपुरता त्याच्यात गूळ घालूया. तरी जे तिखट आहे, आंबट आहे, तर थोडंसं गुळ चव बॅलन्स होईल. तुमच्या चवीप्रमाणे हा कमी जास्त करा, पण थोडासा घातला तर चव छान लागते. आता हा आपला कट छान झालेला आहे, झक्कास, म्हणजे इतकं छान त्याला प्रॉपर कट आलेला आहे. मस्त. आता आपण त्याचा बेस करायला घेऊया. चल. हां, आता आपण मिसळीचा बेस करून घेऊया. तूप तापलेलं आहे, तर ह्याच्यातही थोडंसं जिरं घालूया. म्हणजे जनरली मिसळ खाताना त्यामध्ये बटाटा, पोहे असे वेगवेगळे बेस असतात, त्याच पद्धतीने उपवासाच्या पण मिसळचा बेस आपण तयार करतो. तर जिरं थोडं तडतडले, इथे पण आपण अशी थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि इथे आपण आता आल्याचा वापर करतो, चवीसाठी पण आणि पित्तनाशक पण. थोडी हिरवी मिरची, मगाशी आपण रंग यावा म्हणून लाल तिखट वापरलं, तिथे मिरची नाही वापरली, इथे मिरची वापरतो. तर हिरवी मिरची आहे ना, कुठलीही मिरची जर अशी तेलात परतून घेतली, हिरवी मिरची, ताजी मिरची, तर ती पादत नाही खाल्ल्यावर, त्यामुळे शक्यतो अशी परतून घ्यायची. आपण इथे थोडंसं मीठ आधीच घालूया. आणि आता ह्याच्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या आपण घालूया ह्याच्यात. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आहे. आता फक्त आपण इथे काय करणार आहोत, थोडेसे ते ब्राऊन किंवा गोल्डन ब्राऊन म्हणतो तसे परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचं चव अजून छान लागेल. हलकेसे कॅरमलाइज करून घेतो. हे हळूहळू थोडंसं ब्राऊन व्हायला लागलेले आहे, पण अजून थोडेसे ब्राऊन होऊन जाईल, म्हणजे ते जरा क्रिस्पीनेस पण लागेल त्याला. हां, आता हे बघा, हे असे ब्राऊन व्हायला लागलेले आहेत, गोल्डन ब्राऊन. वा. मग आता थोडं बस. आता आपण थोडा ह्याच्यात साबुदाणा घालूया. भिजवलेला साबुदाणा आहे, अगदी थोडा घालायचा आहे. थोडंसं दाण्याचं कूट, ते पण अगदी थोडं. कोथिंबीर आपण घातलेली आहे, आलं, मिरची, आणि हे छानपैकी परतून घेऊया आपण.
आता आपण ह्याला एक वाफ देऊया. 4-5 मिनिटं. अगदी 2 मिनिटं सुद्धा पुरेल. खूप वाफायची गरज नाही. बटाटा तर शिजलेलाच आहे. बरोबर. तर आणि मग आपली सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त मिसळ सर्व करायची. क्या बात आहे. मिसळचा बेस आपला शिजतोय तोवर तुमचा अनुभवानुसार आलेला काही सुगरणीचा सल्ला. आता आपण उपासाबद्दलच सगळे चाललेलं आहे. तर जेव्हा साबुदाण्याची खिचडी करतो किंवा कशासाठी साबुदाणा भिजवतो तेव्हा तो भिजवतानाच त्याच्यात थोडंसं ताक घातलं तरीही, किंवा मग जेव्हा खिचडी करायला घेतो तेव्हा ताकाचा हापका मारला तर साबुदाणा असा ना हलका होतो आणि फुलून येतो आणि चवही छान लागते त्याची. क्या बात आहे. येस, म्हणजे ताकाची आंबट चव मस्त लागते आणि तो साबुदाणा पण हलका होतो तो. क्या बात आहे. आता ह्याला वाफ आलेली आहे छानपैकी. वा. आपला आता बेस आणि कट दोन्ही तयार झालंय. आता आपण सर्व करूया. आता आपली मिसळीची सगळी बेसिक तयारी झाली. आता आपण सर्व करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा याचा बेस भन्नाट दिसतोय कट. गरमागरम मस्तपैकी. बटाट्याचा चिवडा घ्या किंवा शेव घ्या. हां, उपासाची शेव पण मिळते. आपल्याला जसं आवडेल तसं आपण ह्याच्यात वेगळे वेगळे प्रयोग करू शकतो. थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर आणि हे थोडेसे वेफर्स आपण घालूया. मध्ये मध्ये क्रंची चांगले वाटतील. आपली ही उपासाची मिसळ तयार आहे. गरमागरम मस्त. येस. कमाल. खूप छान दिसते मिसळ आणि मी आता टेस्ट करणार आहे. आत्तापर्यंत जितके गेस्ट एपिसोड झाले ना तितक्या एपिसोडला माझा उपवास असतो. आज पण उपवास आहे. पहिला पदार्थ मला उपवासाचा खायला मिळतोय गेस्ट एपिसोडमध्ये, नाहीतर मला ते संध्याकाळी खावं लागतं. कमाल. ओल्या नारळाचा फ्रेशनेस आहे आणि जे खडे मसाले घातले अगदी कमी प्रमाणात घातलेत पण ते शेवटी घातल्यामुळे त्याचा जो स्वाद त्यामध्ये उतरलाय. कमाल आहे. मस्त. म्हणजे तुम्ही नक्की बनवून बघाच. इतकी सुंदर झाली आहे. वा. सो प्रज्ञाजी, आज तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आलात तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आणि इतका सुंदर पदार्थ आम्हाला शिकवला. खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि मला तुम्ही इथे संधी दिली त्यामुळे तुमचे पण खूप आभार. सो एक छोटासा उपक्रम आहे की मराठमोळे पदार्थांचं म्हणजे एक गोष्ट लक्षात आलं की मराठी पदार्थांचं संग्रहीकरण, डॉक्युमेंटेशन जे म्हणतात ते झालं नाही. मग ते एक पॅशन आहे की मराठी पदार्थ एका ठिकाणी आले पाहिजे. सो जितके शक्य आहेत तितके या पुस्तकामध्ये आहेत. 365 पदार्थ आणि त्या पदार्थाचे फोटो देखील. मस्त. मी पण आता रोज एक एक ट्राय करेन. 365 म्हटलं. आणि एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह. अरे वा. खूप धन्यवाद. कमाल मिसळ झालेली आहे आणि अगदी मनापासून बोलते. जबरदस्त चवीला आहे. अगदी तुम्हाला हेल्थ कॉन्शियस असाल वरचे वेफर्स आणि ते चिवडा बिवडा नका टाकू. तसंच ते कट आणि बेस त्याचा खाल्ला ना तरी अफलातून आहे. मला इथे आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून सांगायचं वाटतंय मधुराताई, तुमच्या इथलं वातावरण अगदी घरगुती छान आहे. कसलंही टेन्शन आलं नाही करताना. सहजतेने जमलंय सगळं. खूप छान वाटलं. पण मनापासून धन्यवाद. कारण मला माहिती आहे की खूप सारे चॅलेंजेस फेस करून त्या इथे आल्यात. सो मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.